अमोल मिटकरी मला वाटतं सत्ताधारी पक्षात आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात त्यांना हे सांगितलं तर बरं होईल, कारण आम्ही म्हटलं तर पुन्हा मग विरोधी पक्ष ओढतच असतो म्हणतात. पण तू कोरटकरांना सोडायला आलिशान गाड्या येतात, कोण पुरवतं गाड्या, विमानतळावर सोडलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर सोलापूरकरला तर कोणी धक्का पण नाही लावलेला. आणि मग तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, सत्ताधारी पक्ष जर अशा मागण्या करत असेल तर मला वाटतं तुम्हाला त्याच्यात कोणीतरी विचारत नाही किंवा तुम्ही डुप्लिकेट बोलता, अशा दोन्हीपैकी एक त्याच्यातली बाजू होऊ शकते. हे तर आपण वारंवार सांगतो आहे, की EVM हॅक करता येतं. आता मला असं वाटतं ज्या अमेरिकेच्या आहे गृह विभागाच्या, त्यांनी हे सांगितल्यावर पुन्हा त्याच्यावर चर्चा होते. परंतु आम्ही विधानसभा निवडणुकीपासून वारंवार सांगतो आहे की या महाराष्ट्रात वातावरण वेगळं असताना निकाल वेगळे लागले. हरियाणातही असंच झालं. आणि म्हणून EVM होऊ द्या ना. जर होत नसेल तर आपण खुली जे जनतेची मागणी बॅलेटवर निवडणूक व्हावी.